नमस्कार शिक्षक बांधवांनो. टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी रुक्मिणी तुमचं स्वागत करते. काल आपण पाहिलेल्या टॉपिकमध्ये आपण त्याच्या फर्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं मानसशास्त्राची ओळख करून घेतली होती. आता दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं तर मानसशास्त्राच्या सगळे प्रमुख संप्रदाय होते ते दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिले. आता आजचा आपला चौथा भाग. या चौथ्या भागामध्ये मानसशास्त्राचा आपण की कोणतं मानसशास्त्र म्हणून त्याला कोणत्या अडचणी आल्या किंवा उभारणी करताना कोणती आव्हानं आली त्याच्यासमोर मानसशास्त्रासमोर ते आपण बघणार आहोत. तर मानसशास्त्रासाठी आलेली आव्हानं कोणती होती ती आव्हानं आपण बघणार आहे. आणि इथं तुम्हाला असा पर्टिक्युलरली क्वेश्चन असा येत नाही, परंतु इथं तुम्हाला उपयोजनात्मक क्वेश्चन विचारला जातो. मानसशास्त्र या जर विषयाचा अभ्यास करायचा म्हटलं आपण तर आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. मग मी मध्ये आधी जे कॉन्सेप्ट तुम्हाला सांगत होते म्हणजे परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं मी सहज प्रवृत्तीवाद म्हणजे काय आहे, कशाला म्हणायचं सहज प्रवृत्ती हे सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर रचनावाद असेल, समिष्टीवाद असेल, याचे ज्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या त्या कॉन्सेप्ट सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि त्या कॉन्सेप्ट समजून घेतल्या तर तुम्हाला मानसशास्त्राचा पेपर जास्त अवघड जाणार नाही, कारण त्या कॉन्सेप्टवरच उपयोजनात्मक प्रश्न कधी फिरवून विचारला जाईल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. मग त्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तर मी शिकवत असताना तुम्ही जेव्हा हे लेक्चर ऐकाल त्यावेळी तुम्ही त्या कॉन्सेप्टचं आकलन करणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा ती कॉन्सेप्ट तुमच्या ह्याच्यामध्ये फिट झाली की नंतर त्या कॉन्सेप्टवर तुम्हाला काम करावं लागणार नाही. मग ज्यावेळी तुमच्यासमोर उपयोजनात्मक क्वेश्चन येतील त्यावेळी आपोआप क्लिक होईल की ही कॉन्सेप्ट ही अशी होती. मग त्यावेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तो प्रश्न सोडवताना. आणि आता CTETला तर बऱ्यापैकी उपयोजनात्मक क्वेश्चनवर जास्त भर असतो. आपल्या TETला पूर्वी ज्यावेळी आम्ही TET दिली त्यावेळी उपयोजनात्मक क्वेश्चन जास्त येत नव्हते, परंतु 2021 पासून उपयोजनात्मक क्वेश्चन येईल आणि 2024च्या पेपरमध्ये पण उपयोजनात्मक क्वेश्चन मानसशास्त्रावर खूप होते. आता जो 23 नोव्हेंबरला पेपर झाला त्याच्यामध्ये पण मानसशास्त्राचं त्याच अँगलने क्वेश्चन विचारले गेले. तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग मानसशास्त्राची शास्त्र म्हणून निर्मिती करत असताना त्यांना कोणती आव्हानं आली, मानसशास्त्रज्ञांनी कशावर टीका केल्या किंवा कोणती आव्हानं आली हे आपण बघणार आहोत. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा म्हणून उदयाला आलं. त्याच्यानंतर ते विज्ञान शाखा म्हणून त्याचा सुरुवात झाली. परंतु याच्यामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कशा प्रकारच्या टीका केल्या हे आपण बघणार आहे. मग मानसशास्त्रामध्ये वाद आणि टीका याबद्दल आपण आज या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहे. पहिली टीका आहे मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था. मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था. मग आपण पाहिलं की मानसशास्त्र हे नवीन आपल्याला वाटतं की नवीन आहे, परंतु असं नाही. ते आपण आपल्या जीवनामध्ये जगत असतो. ते सैद्धांतिक आहे किंवा त्याला शास्त्राची जोड आहे असं म्हटलं, परंतु याच्यावर देखील काही मानसशास्त्रांनी टीका टिप्पणी केली. मग पहिली टीका मानसशास्त्राची किंवा विवादात्मक उदाहरण किंवा विवादात्मक एक घटक म्हणून त्याच्याकडं कोणत्या पद्धतीनं पाहिलं गेलं तर तो मानसशास्त्र ही एक पूर्वप्रतिमान अवस्था आहे. मग आता याच्यामध्ये प्रतिमान हा शब्द आला बघा. मग आता या प्रतिमानावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात की म्हणजे उपयोजनात्मक क्वेश्चन येतो. तर प्रतिमान म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा आराखडा सुव्यवस्थित असा प्रतिमान म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा एखादा आपण शिक्षक म्हणून आपल्याला अध्यापन करत असताना एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगायची असेल तर त्याचा आकृतिबंध आपण तयार केला पाहिजे, त्याचा आराखडा तयार केला पाहिजे किंवा एक याच्यानुसार आपल्या पाठ नियोजनाच्या पायऱ्या असतात, त्या पाठ नियोजनाच्या पायऱ्यांमध्ये बसवून लेक्चर आपण कसं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो त्याचा आराखडा म्हणजे प्रतिमान. हे प्रतिमान टॉपिक आपण पूर्ण टॉपिक घेणार आहे प्रतिमान. आता फक्त ही कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसली पाहिजे की प्रतिमान म्हणजे थोडक्यात आराखडा. आपण विद्यार्थ्यांना तो चांगला समजून उमजून जाण्यासाठी किंवा त्यांना समजून घ्यायला सोपं जाण्यासाठी आपण अध्यापकानं केलेला 8 तास असं जरी म्हटलं तरी चालेल. आणि तो आराखडा म्हणजे प्रतिमान. मग काय झालं, मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्थे म्हणजे मानसशास्त्र हे नौखे आणि सामाजिक शास्त्र आहे. आणि समाजात वावरत असताना
मग मानसशास्त्राची जोड कशी होती किंवा कशी घातली गेली पाहिजे याच्यानंतर याच्यावर टीका टिप्पणी झाली. मग थॉमस कोहन होते, त्यांनी मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे असं सांगितलं. म्हणजे मानसशास्त्राला सर्व तत्वज्ञानांचं एकमत होईनाच. कुणी वेगळे विचार मांडले, कुणी वेगळे विचार मांडले, अशी टीका टिप्पणी त्याच्यावर होतच राहिली. आपण मागील लेक्चरमध्ये पण बघितलं, कुणी आत्म्याचं शास्त्र मांडलं, कुणी मनाचं शास्त्र मांडलं, एकमेकांवर टीका टिप्पणी केली. दुसरं आहे आपलं वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता. या बाबतीत काही कमतरता होत्या, म्हणून ते शास्त्र म्हणून निर्माण होताना जरा अडचणी निर्माण झाल्या. मग वस्तुनिष्ठता म्हणजे काय, तर पक्षपात न करणे किंवा पूर्वग्रह न ठेवणे. समजा एक उदाहरणच द्यायचं झालं तर आता शाळेमध्ये कोणत्या गोष्टीच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर तो जास्त व्यक्ती किंवा सिद्धांतानुसार किंवा नियमानुसार ज्या याच्यामध्ये बसेल तो त्या नियमानुसार निर्णय घेतला जातो. म्हणजे आता एखादी व्यक्ती म्हटली की तुमचं मला डिसिजन आवडत नाही, तर त्या एकट्या व्यक्तीचा विचार न करता इतर राहिलेल्या लोकांच्या मतानुसार जो विचार घेतला जातो त्याला वस्तुनिष्ठता म्हणायचं. म्हणजे तो नियमात देखील आहे, सैद्धांतिक देखील आहे. मग ती वस्तुनिष्ठता मानसशास्त्रज्ञांच्या मते ती वस्तुनिष्ठता कमी पडत होती आणि विश्वसनीयता देखील त्याच्यामुळे कमी पडत होती. त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येत होती. म्हणून मानसशास्त्र हे शाखा निर्माण होत असताना काही मानसशास्त्रज्ञांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली आणि त्याच्यामुळे ते शास्त्र म्हणून उदयास येत असताना त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आता तिसरं आहे पूर्वकथन व प्रचिती. या बाबतीत काही प्रमाणात कमतरता होती. आता आपण पाहिलं की मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजे जसंच्या तसं वर्तन मानसशास्त्र करत असतं. परंतु कधी कधी असं होतं, एखाद्या व्यक्तीचं आपण पूर्वकथन केलं की हां, ती व्यक्ती खूप छान आहे किंवा त्या व्यक्तीचे विचार चांगले आहेत, असं आपण पूर्वकथन केलं आणि समजा त्या व्यक्तीच्या मनात आलं की आता नाही मला म्हणजे ती व्यक्ती पुन्हा वाईट वागू शकते ना, आणि तिथून व्यक्ती गेली ती आणि दुसरीकडे जाऊन ती व्यक्ती वाईट वागली, तर मग ते केलेलं पूर्वकथन काय कामाचं, असं होतंय ना. मग हे पूर्वकथन आणि लोकांना नंतर त्याच्यानंतर आलेली प्रचिती म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या वर्तनामध्ये अगदीच पूर्वकथित केलेल्या गोष्टी आणि नंतर घडलेल्या गोष्टी याच्यामध्ये कमतरता येत होती. मग हे देखील शास्त्र म्हणून शास्त्र म्हणून ते मानसशास्त्र उदयाला येताना ही देखील अडचण होती. ही देखील काही शास्त्रज्ञांनी टीका टिप्पणी केली त्याच्यावर. आता चौथी गोष्ट अशी की मानवाची अवहेलना. काही मानसशास्त्रज्ञांनी काय केलं की प्रयोग करत असताना मानवाला अचेतन अचेतन घटक म्हणजे कसा निर्जीव घटक म्हणून पाहिलं. मग आता मानवाच्या वर्तनाचं अभ्यास करत असताना जर त्याच्या म्हणजे आपल्या असण्यावर शंका निर्माण केल्यासारखं आहे ना. म्हणजे मानवालाच निसर्ग निर्जीव म्हणून बघितलं तर आपल्या असण्यावरच मानवजातीवरच तो एक निर्बंध घातल्यासारखं आहे की मानवाची अवहेलना केली जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माणसावर प्रयोग करताना माणसाकडे एखाद्या निर्जीव गोष्टीप्रमाणे किंवा वस्तूप्रमाणे पाहिले जाते. ही अवहेलना केली काही मानसशास्त्रज्ञांनी. त्याच्यामुळं मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून निर्माण होत असताना खूप अडचणी निर्माण होत होत्या आणि खूप टीका देखील केल्या जात होत्या. बघा विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, आपण आज काय बघितलं तर मानसशास्त्र हे शाखा म्हणून शास्त्र म्हणून ज्यावेळी उदयास येत होतं त्यावेळी मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्यावर काय टीका टिप्पणी केली हे आपण बघितलं.